बुलढाण्यात पोलिसांची मोठी कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे धडक मोहीम. लाखोचा मुद्देमाल जप्त. नाफेड हरभरा प्रकरणात बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई. 5 संशयित ताब्यात. 18 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव वडे पोलीस स्टेशन हद्दीत नाफेडचा हरभरा वाहतुकीसंदर्भातील कथित अपहार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेत ट्रक, हरभरा आणि रोख रक्कम असा एकूण 18,91,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधिकृत प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेंद्र आनंदराव जंगले, राहणार धाड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी केंद्र, लालमाती किनोळा येथील अध्यक्ष असून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हरभरा वखार महामंडळ मलकापूर येथे पाठवण्याचे काम केले जाते. दिनांक 12 मे 2026 रोजी ट्रक क्रमांक MH 43U 5290 मध्ये 270 क्विंटल हरभरा भरून मलकापूर येथे पाठवण्यात आला होता. मात्र ट्रक नियोजित ठिकाणी न पोहोचल्याने अपहार तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी शेख आमीन शेख, जलीम शेख, समीर शेख, सलीम शेख, सादिक शेख, नूर मोहम्मद, मुस्तिक मोहम्मद, मुशीर शेख आणि सोहिल खान उर्फ सोहेब युनुस खान या संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक सुनील अंबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई व पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तपासादरम्यान ट्रक, 118 क्विंटल हरभरा आणि 3 लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वैलणकर धामणगाव पोलीस स्टेशन करीत असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व व्यक्तींना संशयित म्हणून पाहिले जात आहे.